बातमी आता वसईतनं. वसईतील जीएसएम फॉइल लिमिटेड कंपनीचे एमडी मोहनसिंग परमार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा वाळीव पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. 32 कोटी रुपयांचा कर्ज आणि कंपनीवरील नियंत्रण मिळवण्याचा डाव असल्याचा धक्कादायक खुलासा वाळीव पोलिसांच्या तपासात समोर आलाय. या प्रकरणी कंपनीचा सहअध्यक्ष सागर भानुशाली याच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली असून आर्थिक फायद्यासाठीच हा हत्येचा कट रचल्याचं आणि हत्येसाठी तब्बल 40 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलंय. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, शेअर बाजारातील नुकसान, कोट्यावधी रुपयांच्या कर्जातून आरोपींनी हा कट रचल्याचं निष्पन्न झालं. मुख्य जे सूत्रधार किंवा ज्यांनी शूट केलेले आहे किंवा ज्यांनी कट केलेले आहे हे सर्व 2 जे आरोपी आहेत त्यातला जो मेन सूत्रधार आहे तो हा युपीचा आहे आणि तो बलियाचा राहणार आहे. त्याचं नाव आहे सुजित देवेंद्रभाई पांडे. त्याला तिथल्या एसटीएफच्या मदतीनं आमची टीम पाठवून आपण त्याला अटक केलेली आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर दुसरा एक युपीमध्येच राहणारा माणूस आहे की ज्यांनी पिस्टल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेले होते. त्याचं नाव आहे मनोज मुलचंद ठडेरा. याला सुद्धा आजमगडमधून अटक केलेली आहे. याच्यामध्ये युपी पोलिसांची जी एसटीएफची टीम आहे त्यांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांना, मीरा भाईंदर पोलिसांना, वसई पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो आहे.